कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासे कळीकाळ त्यासे न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळते पुढे. असा हा आजचा आपला 14वा अभंग आहे. आणि 14वा अभंग त्यातलं प्रथम चरण. सगळे चरण सांगून ते विसरून जातात. प्रत्येक वेळी त्या चरणाचा अर्थ सांगतो, त्यामुळे सगळे नको सांगायला. तर या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा एकदा नामाचं सामर्थ्य, नामाचा महिमा वर्णन केला आहे. मग आता मागं अनेक ठिकाणी वर्णन केलं का नाही, मग तरी आता ह्या अभंगात का सांगायला सुरुवात केली. तर मुळात ग्रंथच, हरिपाठ हा ग्रंथच नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा आहे. आणि जी एखादी गोष्ट असते, एखादा विषय असतो, तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो पुन्हा पुन्हा सांगावा लागतो, परत परत सांगावा लागतो. का सांगावा लागतो, तर त्याचे 2 कारणं असतात. पहिलं कारण असतं, ज्यांना ऐकायचं त्यांचा स्वभाव असतो विसरणी. जीव आहे तो अज्ञानामध्ये, तो काय करतो, त्याला विसर पडतो. सर्व ग्रंथामध्ये आपण पाहतो काय, ब्रह्म सत्य जगन मिथ्या आणि जीव ब्रह्मैव नापरा. वेदांताच्या ग्रंथामध्ये सगळ्या ग्रंथामध्ये हा एवढा सिद्धांत आहे. मग एवढा सिद्धांत सांगण्याकरता फार मोठमोठे ग्रंथ लिहिले. मग ते परत काय सांगितलं ते सांगितलं. मग बदललं काय, सांगण्याची पद्धती बदलली, मांडण्याची रीत बदलली, दृष्टांत बदलले आणि वेगळ्या पद्धतीने सांगितलं तेच. मग तसं, कारण का तो तेवढाच विषय महत्त्वाचा आहे. आणि पुन्हा जीव विसरतो. जीवाचा स्वभाव आहे विसरणे आणि महत्त्वाचा विषय असतो तो पहिल्यांदाच पटला नाही तर दुसऱ्या पद्धतीने त्याला वेगळ्या रूपाने सांगावा लागतो आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा सांगावा लागतो. आणि जो विषय असतो जो सांगून कधीही संपत नाही. आता नामाचं महत्त्व सांगितलं म्हणजे संपलं का, नाही संपलं. नामाचं सामर्थ्य, नामाची शक्ती असते, नामाचा महिमा असतो आणि त्याला काय म्हणतो, नामाचं फल असतं. मग आता नामाचं फल असलं, नामाचा महिमा असला, हे एकदा सांगून संपतं का, ते नाही. तर हरिनामाचं सामर्थ्य हे कसं आहे, आगाध. आपण पाठीमागे सांगितलं का नाही, त्या ठिकाणी कशामध्ये हरि उच्चारणे अंत पापराशी जातील शिक्षण मात्रे. तिथं हरि उच्चारणी मंत्र हा आगाध आणि पळे भूतबा आता भेने. ते तिथं नामाचं आगाधत्व, नामाचं नामातलं सामर्थ्य, नामातली शक्ती, नामाचा महिमा आणि नामाची फलश्रुती. तर नामाचं सामर्थ्य काय आहे, आगाधता. म्हणजे त्या सामर्थ्यात काय आहे, आगाधता. आणि नामाच्या शक्तीचं काय आहे, अमोघता. नामातली शक्ती काय आहे, ती अमोघ आहे. आणि नामाचा महिमा काय आहे, हा अलौकिक, म्हणजे त्याला म्हणतात लोकोत्तर. आणि नामाची फलश्रुती काय आहे, तर नामाची फलश्रुती आहे अत्यंत व्यापक. आणि म्हणून ते पुन्हा सांगावं लागतं. अमोघता याचा अर्थ काय असतो, नामात तुम्हाला त्या दिवशी आपण सांगितलं, तर नामातलं जे सामर्थ्य असतं ते सामर्थ्य किती गंभीर असतं, ते किती दुर्बोध असतं. मग आता एकदा सांगितलं एकदा ऐकलं ते सगळं समजलं, ते आपल्याला नाही समजत, कारण ते कळण्यास कठीण आहे ना. तर नामाचं सामर्थ्य हे आघात, त्या सामर्थ्याची आघाधता ही अत्यंत सखोल आहे, अत्यंत गंभीर आहे, अत्यंत विस्तीर्ण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती अत्यंत दुर्बोध आहे. नामाचं सामर्थ्य भल्याला नाही कळालं तर आपल्याला काय कळेल. आणि म्हणून नामाचं सामर्थ्य अमोघ आहे, काय आगाध आहे. आणि सामर्थ्य वेगळं आणि शक्ती वेगळी. शक्ती काय असते, ती एकच काम करते. सामर्थ्य समरस असतं ना, सामर्थ्य समरस असतं. तर शक्ती काय असते, ती
एका कार्याचं एक कारण असतं, त्या कारणाचे ते कार्य करण्याकरता त्याला त्यात शक्ती असं म्हणतात. हे का नाही. अग्नीची काय आहे, फक्त दाहकता शक्ती आहे. दाहकता हे काय शक्ती आहे. दाहकता हे सामर्थ्य आहे कधीचं नाही. दाहकता काय जाळणी, तिचं काय ती शक्ती असते ती. मग तसं नामाची शक्ती असते, अचूक एक काम करणं. तर नामाची शक्तीत काय ते असते, त्याला काय म्हणतात ते अमोघता. अमोघता याचा अर्थ काय असतो तो, तर जे कधी निष्फल होत नाही त्याला म्हणतात अमोघ. असे मोघम पंच, मोघम पार्थ सजीवता. मोघम जमलं तर जमलं, नाही जमलं, हाणला दगड लागला तर लागला, नाही लागला, असं नसतं ते, त्याला मोघम म्हणतात ते. असं म्हणतात याचं काम लय मोघम असतं. मोघम पार्थ सजीवती, ते आडमतडमच असतं ते, तसं नाही. तर नाम कसं आहे, अमोघ, अचूक. म्हणजे थोडक्यात कधीही ते निष्फल होत नाही. याचाच अर्थ इष्टफलप्रदहा. अमोघ याचा अर्थ काय, इष्टफलप्रदहा. ज्या उद्देशाने नामस्मरण घेतलं त्याचं ते फल बरोबर अचूकता. फल देत असं नाही, त्यातली अचूकता सांगायची. फलप्रद म्हणजे त्यातली अचूकता सांगायची, त्याला म्हणतात अमोघता. आणि महिमा, तर नामाचा महिमा काय असतो तो, नामाचा काय, नामाचा महिमा. आणि तुझं न कळे मेघश्यामा. मग देवाला जर कळत नाही, आता इतकं सोपी गोष्ट आहे का ती, त्याला लोकोत्तर. थोडक्यामध्ये सहजासहजी आकलन न होणारा. मग आता एकदा सांगितलं राखलं नव्हतं काय तू, नाही त्याला पोहायचं असलं, मग एकदा पाण्यात पडला का मग त्याला लागला पोहायला, असं नसतं ते. मग काय करतात, त्याला बऱ्याच दिवस पोहायला शिकावं लागतं. ते कमरेला दोरी बांधून, भोपळा बांधून, हाताला धरून बरेच दिवस शिकावं लागतं. मग सायकल असते, सायकल शिकायला आली होती, घेतली सायकल, मारली टांगण, लागला दामटायला, असं असतं ते. सायकल काय करावं लागते, शिकावं लागते. बऱ्याच वेळा सायकल आता आता काय सायकल नाही राहिली म्हणा. ते आमच्या लहानपणी ते सायकली असते, सायकल शिकायचं छंद. मग सायकल शिकायचं, बऱ्याच वेळा सायकल पडायची, सायकलही दुमती व्हायची, सगळ्या नळ्या फुटायच्या, म्हणजे माणसाच्या कोपराला लागायचं, सगळं रक्त निघायचं, तरी बसवायचं आणि दामटायचं सायकल ते. आणि मग त्याला केव्हा तरी महिना 15 दिवसांनी ती दामटून त्याला सायकल चालवता यायची. पोहायचं असेल, सायकल शिकायचं असेल, लिखाण करायचं असेल, हे सगळं काय करावं लागतं, शिकावं लागतं. मग पहिल्या प्रयत्न तिथं कधी नाही. तसा नामाचा महिमा ऐकला काय नाही, म्हणजे एक कीर्तन ऐकलं महिमा कळाला नाही, एकदा गाथा पारण केलं महिमा कळाला, एक अभंग ऐकला आणि महिमा कळाला. अरे आता देवाला जर कळत नाही तर आपल्यासारख्याची काय गोष्ट आहे. आणि म्हणून महिमा अशी गोष्ट असते, महिमा तो आकलन होत नाही म्हणून पुन्हा सांगावं लागतं. काय, नामाचं सामर्थ्य आगाध आहे आणि म्हणून पुन्हा वेगळ्या रूपाने सांगावं लागतं. नामाची शक्ती ही अमोघ आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगावं लागतं. नामाचा महिमा हा लोकोत्तर आहे आणि अलौकिक आहे आणि म्हणून आकलन न होणारा आहे, सहजासहजी आकलन न होणारा आहे आणि म्हणून पुन्हा सांगावं लागतं. आणि नामाची फलश्रुती, आता नामाची फलश्रुती काय आहे, नामाची नामाने काय काय मिळतं, नामाने काय काय मिळतं हे सांगणं जरा कठीणच होईल ना. महाभारतामध्ये ज्या कालामध्ये भीष्माचार्यांनी विष्णू सहस्रनाम सांगितलं आणि विष्णू सहस्रनाम सांगितलं, त्या काळात भीष्माचार्यांनी त्याची फलश्रुती सांगितली. फलश्रुती सांगितली त्याकरता इथं बरेच श्लोक सांगितले तिथे. असं आहे, म्हणजे एकूण हे 22 श्लोक सांगितले त्याच्याकरता नामाची फलश्रुती काय असते. तर नामाची फलश्रुती सांगत असताना किती व्यापक असते. इतिदम कीर्तनी यस्य केशवस्य महात्मना नामनाम सहस्रम दिव्य नामशेषेन प्रकीर्तितम यः इदं शृणुयात् नित्यं यश्चापि परिकीर्तयेत् नाशुभं प्राप्नुयात् किंचित. स्वामुत्र इह मानवा, त्याला इह आणि परलोकात त्याला कधी अशुभ प्राप्त होत नाही. आणि मग फलश्रुती सांगायचं, वेदांतो गो ब्राह्मण हा. हे काय, जर एखाद्या ब्राह्मण, याचा अर्थ एखाद्या विद्वानाने जर नामस्मरण केलं तर त्याला वेदांताचं ज्ञान होतं. क्षत्रिया विजयी भवेत, क्षत्रियान जर केलं त्याला विजय प्राप्त होतो. वैश्यो धन समृद्धा स्यात्, वैश्यान जर नामस्मरण केलं तर त्याला धन प्राप्त. शूद्रा सुखम आपनुयात,
शूद्र नामस्मरण केलं तर त्याला सुख प्राप्त होतं. धर्मार्थी प्राप्नुया धर्मम, एखाद्या धर्म प्राप्त करायचा म्हणून ते जर नामस्मरण केलं तर त्याला धर्म प्राप्त होतो. अर्थार्थीच्या अर्थम प्राप्नुयात, एखाद्याला पैसा पाहिजे असला तर त्याला पैसा प्राप्त होतो. आता झालं. कामान आपनुयात कामी आणि प्रजार्थी प्राप्नुयात प्रजाम. जर एखाद्याची काही इच्छा अपुरी असेल, त्याला इच्छेपूर्ती पाहिजे असेल तर त्याची इच्छा पूर्ण होते. आणि ज्याला मुलगा पाहिजे असेल त्याला मुलगा प्राप्त होतो. आता हो इथं तर लिहिले प्रजार्थी प्राप्नुयात प्रजाम. ज्याला मुलाची इच्छा असेल तर त्यांनी नामस्मरण करावं भगवंत, त्याला ते प्राप्त होतं. आणि भक्तिमान्य हा सदोत्थताय सदा उत्थाय शुचे तदगत मानसा. आणि भक्ती प्राप्त, ज्यांना भक्ती करायची आहे आणि भगवंताकरता ज्यांनी नामस्मरण केलं आहे तर त्याला काय प्राप्त होतं म्हणले? त्याला काय नाही, शुचिही अंतदगत मानसा, त्याच्या मनाची सर्वांगाने शुचिर्भूतता त्याला प्राप्त होत असते. सहस्रम वासुदेवस्य नामनम एतत् प्रकीर्तयेत, असे नामाचे एवढे फलं सांगितले. तर हे काय झाले तुम्हाला थोडक्यात सांगितलेत. म्हणजे जेवढे फलं पाहिजे तेवढे त्याला प्राप्त होतात. थोडक्यात नामाने काय काय प्राप्त होतं त्याचं सगळ्यात एक उत्तर काय आहे? नामाने काय प्राप्त होत नाही, नामस्मरणाने काय प्राप्त होत नाही, सगळं काय प्राप्त होत असतं. म्हणजे याचा अर्थ नामाचे काय आहे, फलाचे काय आहे? फलश्रुती व्यापक आहे. म्हणजे फलाची व्यापकता आहे, महिमालौकिकता आहे, शक्तीची अमोघता आहे, सामर्थ्याच्या आगाधता आहे. आणि या गोष्टी त्या नामात असल्यामुळे त्या पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. एवढं सांगितलं तात्पर्य आहे. तर ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात, नित्य सत्यामित हरिपाठ जासे. हे का नाही, नित्य सत्य आणि अमित हरिपाठ ज्याशी, ज्या पुरुषाने भगवंताचं नाम नित्य नामपाठ केला आहे आणि सत्यत्वाने नामपाठ केला आहे, आणि अमित अमर्याद, मित याचा अर्थ काय? मितभाषी म्हणजे थोडं, आणि अमित याचा अर्थ काय? अमर्याद. मित आणि अमित लक्षात आहे का? मित आणि अमित. तर मित म्हणजे थोडं आणि अमित म्हणजे अमर्याद. तर असं जर नामस्मरण केलं, कसं केलं? सत्य नाम कसं? ते नित्य नामाचा पाठ केला. आणि कसं केला? सत्यत्वाने केला. आणि दुसरी गोष्ट कसं केलं? अमर्याद केला. आता हे काय झालं तुम्हाला शब्दात सांगितलं. तुम्हाला मी हे काय सांगितलं? शब्दात. नामस्मरण करायचं नित्य, नामस्मरण करायचं ते सत्यत्व, आणि नामस्मरण करायचं ते अमर्याद करायचं आहे, कुठं थांबायचं नाही. आता हे झालं असं. पण नामातलं सामर्थ्य हे नित्य आहे, आणि नामातलं सामर्थ्य हे सत्य आहे, आणि नामातलं सामर्थ्य हे काय आहे? अमर्याद आहे. असं समजून नामस्मरण केलं तर त्याला काय प्राप्त होतं? मग त्याला काय नाही प्राप्त होत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याच्याकडे कळीकाळ दृष्टी, म्हणजे त्याच्याकडे दृष्टी, म्हणजे दृष्टी फिरूनसुद्धा पाहत नाही, त्याच्याकडे वळूनसुद्धा पाहत नाही. कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी, म्हणजे कळीकाळ त्याच्याकडं दृष्टी वाकडी करूनसुद्धा पाहत नाही. हा झाला त्याचा काय अर्थ झाला. म्हणजे जर त्यांनी नित्य नामस्मरण केलं, अमर्याद नामस्मरण केलं, तर त्या ठिकाणी कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी, त्याच्याकडे त्या नामधारकाकडे तो कळीकाळ वाकडी दृष्टी करून पाहूसुद्धा शकत नाही. मी त्याला काय मारू शकत नाही. असं होतं का? तर होतं. कारण अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे. तर पण काळाचं सामर्थ्य जसं नामाचं तसं काळाचं पण सामर्थ्य. मग काळाचं सामर्थ्य काय असतं? काळाची शक्ती काय असते? काळाचा महिमा काय असतो? आणि कालाचं शेवटची पर्यावसान कशात, त्याचं फल कशात काय असतं? तर काळ काही सामान्य आहे का? तो नाही. मग काळाच्या तडाख्यातून कोण कोण वाचलं म्हटले? कळी काळाचा महिमा, आणि त्या कळी काळाच्या महानदीचा प्रभाव काय असतो तो गीतेमध्ये सुद्धा वर्णन केला आहे. कुठं? दैवी हेशा माया आहे का? दैवी हेशा गुणमयी
मम माया दुरत्यया माया मेतांतरंती ते दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या माया मेतांतरंती ते मृत्यू संसार सागरात नाही ना, माया मेता तरंती ते म्हणजे थोडक्यात माझी माया हे भक्तच तरून जातात असा प्रकार आहे. जे सर्व भावे मज भजले आणि तया आईलीच थडे सरले मायाजळ असा प्रकार आहे. म्हणजे 7व्या अध्यायात आहे ना, 7व्या अध्यायात आलं ते, जे सर्व भावे मज भजले तेच एकची लीला तरले, ते जे सर्व भावे मज भजले हे करीन तया आईलीच थडी सरले मायाजळ किंवा मायाजाळ कोणतंही म्हटलं तर चालतं. कोणाचे पण माझे तर तिथं नदीचं वर्णन केलं आहे. त्यातले भवरे काय, त्यातली ताक, त्याचा ओघ काय, तो तसा हा मृत्यू संसार. तर असो तो भाग काय तसं का काळाची सत्ता अशी एवढी व्यापक असते. तर काळ्या सत्ता काय काय असते, काळाचा वेग किती आहे, काळाची सूक्ष्मता किती असते, काळाची व्यापकता काय आहे, काळाचे तरंग काय असतात, काळाची भेसूरता काय असते, काळाचे भोवरे काय असतात. मग जसे एक काल हा काय एक नदीचा प्रवाह समजा, आणि त्या प्रवाहामध्ये काय असतो, त्या प्रवाहाला एक मोठा वेग असतो, नदीचा मोठा वेग असतो ना, त्याला एक मोठा वेग असतो. आणि त्यामध्ये काय ते समजून घ्यायची मोठी, आपल्याला सगळं काय कळतं का त्यातलं, नाही कळत ना त्यातली गोष्ट. मग त्याची व्यापकता केवढा पूर असतो आणि किती लांब जातो आणि समुद्रात कुठपर्यंत जातो, खूप मोठा आहे तो माया पुराची व्यापकता. तसं आहे. मग त्या जसे नदीमध्ये त्याची मोठमोठ्या लाटा असतात, ते भयंकर भेसूर पण दिसतं असतं का नाही. मग तसं ही काळ म्हणजे माया नदीमध्ये त्याचा अर्थ म्हणजे काय, तो काळ असतो आणि तो काळ माणसाला गिळंकृत करतो. मग कोणाला ठेवतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कळी काळ त्याच्याकडे दृष्टी वाकडी करून सुद्धा पाहत नाही. पण काळाची सत्ता कुठपर्यंत असते, ते काळाची सत्ता फार मोठी असते. नामदेव महाराज म्हणतात अरे मना तू शोक करशी किती, हे तो वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, आणि हे अवघे अंती जाय झने. मग त्याची यादी सांगितली त्यांनी. 14 महाराज म्हणतात 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्राया दशरथा, आणि तेही गेले स्वर्गपंथा मागे सर्वथा नुरलेची. 14 चौकड्या म्हणजे काय झालं, एक 4 युगाची एक चौकडी, आणि 14 चोक 56 युग, 14 चोक 56 युग झाले ते, बरोबर काय. 14 चोक 56 म्हणजे 14 दुनी 28, आणि 28 आणि 28 किती झाली ते 14 चोक 56, 14 चोक 56. मग आता एवढं याला काय म्हणतात, हे 56, 14 चौकड्या लंका नाथा, 56 युग ज्याला आयुष्य होतं, मेला का नाही तो. तिथं मस्त शंकराचा भक्त होता, त्याने काय नामस्मरण केलं नाही का भगवान शंकराचं. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दड 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 दूर 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 दड पळ सुटला कळे काळ. अरे काय झालं रे, बाहेर जायचं तुला. 17 वेळा त्या घराकडे काय पाहतो, एकदा दोनदा 4-5 वेळा झालं तर पाहायचे. मग दड 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 दूर 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 पळ सुटला कळी काळा वापुडी अरे, शिवनाम शीतळमुखी शिवीपा कापडे. मग आता शिवनाम तो घेत नव्हता का, तो घेत होता. पण मग आता 14 चौकड्या लंकानाथान गेला का नाही, तोही गेला. 99 सहस्राया दशरथा, दशरथ राजा नामस्मरण करीत नव्हता का, तोही गेला. 99 सहस्राया दशरथा, आणि तेही गेले स्वर्गपंथा, तेही गेले स्वर्गपंथा. म्हणजे 14 कल्प मार्कंडिया पडे, आणि ते लोम हर्षणाचं एक रोम झडे. आता त्याला तर 14 चौकड्या होत्या, पण याला किती होते ते 14 कल्प मार्कंडियाला. त्याला 14 कल्प मार्कंडिया पडे, आणि 14 कल्प त्याचं आयुष्य होतं तरी तो गेला. आणि त्याला ते लोम हर्षणाचं एक रोम झडे. मग त्याच्या अंगाला केस किती असतील, आणि मग याला 14 कल्प झाल्यानंतर त्याचा फक्त एक केस गळून पडायचा. पाहते आता एवढं आयुष्य
14 कल्प मार्कंड्या पडेन तै लो मार्शांचं एक रोम झडे. आणि त्याचा एक केस पाडा का मग बकद आलं ब्याचे निमिष मोडे. बकद आलं बेनावाचा बकद आलं बेनावाचा ऋषी होता, त्याच्या फक्त पापण्या खालूर होत होत्या. बकद आलं ब्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे मना. आणि बकद आलं ब्याचे पुरे निमिष. आणि तै वठांशाचं उपडे पिच. आणि त्या बकद आलं ब्याचा एक श्वास झाला का ते वठांशाचा फक्त एक शेपटाचा केस गळून पडायचा. अरे बकद आलं भ्याचे पुरे निमिष तै वठांशाचा उपडे पिच्छ. आणि तयाशी होता मृत्यू प्रवेश. आणि तै एक श्वास भ्रुशुंडीचा. ते जर तो मरायचा बकद आले आणि मग त्या भ्रुशुंडी ऋषीचं काय व्हायचं, फक्त एक श्वास व्हायचा. आणि मरणांत पुरे भ्रुशुंडीचा. आणि तै एक श्वास तै एक दिवस कोर्माचा. असे म्हणजे मरणांत पुरे भ्रुशुंडीचा आणि तै एक श्वास कर्माचा. मरणांत पुरे भ्रुशुंडीचा आणि तै एक दिवस कोर्माचा. नामावेगी विठोबाचा नामावेगी केका विश्वाचा आणि वेगी विठोबाचा पंथ धरा. मग आता हे सगळं एवढं आहे. ह्याच्यात कोण कोण ऋषीमुनी नव्हते का याच्यामध्ये? हे सगळे नामधारक होते का नाही? पण हे सगळे होते हे सुद्धा त्या काळाच्या पोटामध्ये गडप झाले. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का हा सगळा काळ असतो. आणि त्या काळ जसा एक रागेट सिंह असतो. आणि तो सिंह काय करतो, त्याने एकदा सप्पांचा उगारला ते कोणालाही टाकेतो आपल्या कवेमध्ये खाऊन टाकतो का तो सिंह, कोणालाही खाऊन टाकतो तो. आणि सिंहाची गर्जना केल्यानंतर त्या याच्यातले काय म्हणतो आपण, त्या अरण्यातले सगळे पशुपक्षी इकडे तिकडे सायरावायरा धावत असतात. तसा काळरूपी सिंह आला. काळरूपी सिंह आल्याच्या नंतर तो प्रत्येक जीवाला कोणाला सोडित नाही. तो कोणाला सोडित नाही म्हणजे आमका तमका त्याच्याकडे काही निवड आहे का? तो नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात न्याळी पा केवडा आणि पसरला शे चवडा. आणि काय न्याळी पहा केवडा पसरला शे चवडा आणि करून या माझी वडा आकार गजू. तर तो असा एवढा मोठा आक्राळ विक्राळ एवढा मोठा तो जबडा पसरतो सिंहाप्रमाणे. तर कुठं घालतो तो, म्हणजे थोडक्यात सत्य लोकही खाऊन टाकतो, इंद्र स्वर्ग लोकही खाऊन टाकतो, पाताळ लोकही खाऊन 14 भुवन तो गिळंकृत करतो. असा काळ 14 भुवन त्याची सत्ता आहे की नाही? 14 भुवन त्याची सत्ता आहे. इतका आक्राळ विक्राळ असतो. आणि तो महाराज इतका बलवान असतो, त्याच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. ऋषी असू द्या, मुनी असू द्या, देव असू द्या, कोणी असू द्या आणि कोणी असू द्या. असे ते ब्रह्मदेवाचा सत्यलोकही खातो, स्वर्गाचा इंद्राचा स्वर्गलोकही खातो, 7 पातळही खातो, 14 भुवनही खातो. आणि सगळ्याला तिने एवढा मोठा आक्राळ विक्राळ असा जबडा पसरला आहे की तो सगळ्या त्या जबड्यामध्ये आपल्याला तो काय करतो, तो गिळण करतो. काळा नळाचे तोंडीन घातली लोण्याची उंडी. तुकाराम महाराज म्हणतात तो काळ असा आहे. काय काय करतो म्हणले, तो काळ याला सोडतो आणि त्याला सोडतो असं नाही. तर महाराज म्हणतात या ठिकाणी काळे खादला हा अवघाचे आकार आणि उत्पत्ती संहार घडामोडी. काळे खादला अवघाच्या आकाराचा अर्थ काय, जे सगळं दिसतं ते सगळं आकार आहे. आणि त्या सगळ्या आकाराला खाणारा तो काय, तो उत्पत्ती संहार घडामोडी सगळं काळ खातो. महाराज म्हणतात अवघाचे आकार ग्राशेला काळे आणि एकते निराळे हरीचे नाम. जेवढं काय आकाराला येतं ते सगळं काळ खाऊन टाकतो. मग आपलं शरीर काळाने खाल्लं आहे का नाही? सगळ्यांचं प्रत्येक. मग आपल्यावर तर आपण मृत्यू पावणार आहेत. जे आम्ही कीर्तनात खूप वेळा सांगितलं आहे. म्हणजे मनुष्य गर्भातच मरायला सुरुवात करतो हे का नाही? मग त्याला काय म्हणतात ते 9व्या महिन्यानी काय 9 महिने कष्टला शेन 10व्यानी प्रसूत होती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो पोटात 9 महिने राहतो की नाही? मग त्याच्या आयुष्यातले 9 महिने काळाने खाल्ली का नाही? जन्म झाला किती दिवस झाले, तर 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, आता महिना झाला, त्याला 2 महिन्याचं झालं, 3 महिन्याचं झालं, 1 वर्षात झालं, असं म्हणतं का नाही? मूल 1 वर्षात झालं. मग ते सगळं काळाच्या पोटात जातं की नाही?
हे सगळं काय जातं काळाच्या पोटात जातं. मग काळाच्या पोटात गेलो माणूस मग शेवटच्या क्षणात होतो आपण तो मिळाला. तो मिळाला काय ते जन्माच्या आधीपासून मरायला सुरुवात होत असते त्याची, इतका काळ व्यापक असतो. आणि मग तो कोणाला खातो, काळाच्या तोंडात येण्याकरता त्याला काहीतरी आकार लागत असतो. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा इतका जबरदस्त काळ असला तरी, तो काळ इतका ताकदवान असला, सामर्थ्यवान असला तरीसुद्धा नामधारकाकडे तो दृष्टी वाकडी करून पाहत नाही. कितीतरी प्रमाण असे आहेत, काय कळे काळावरी घातली कास, काय कळे काळावरी कास घालून बळकट, झालो कळी काळावरी नीट, हे का नाही. केली पायवाट भव सागर तरावा, तुकाराम महाराज म्हणतात. किती अनेक प्रमाण आहे त्या ठिकाणी. असं आहे कळी काळावरी घातली कास, मग त्याला काय म्हणतात ते याच्यामध्ये कळी काळावरी घातली कास खेड्यामध्ये सांगितलं आहे. नाचते आनंद कल्लोळी, ते असं तोंडात येत नाही माहिती आता. म्हणजे याचा अर्थ किंवा पिटू भक्तीचा डांगोरा आणि कळी काळावरी दरारा असं आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, वीर विठ्ठलाचे गाडे आणि कळी काळ पाया पडे, काळ गुलाम सलाम करे, तू काय घरी राबत असे. खूप प्रमाण आहेत. म्हणजे सगळ्या जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय, हे सगळं वर्णन केलं असताना काळाची व्यापकता सगळी जरी असली तर नामधारकाने त्या ठिकाणी काळाला पायाखाली घातलं, काळाला स्वाधीन ठेवलं आणि नामधारकाकडे काळ दृष्टी वाकडी करू नये पाहत नाही. तात्पर्य काय झालं ते महाराज म्हणतात काय नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी, असं नामस्मरण करतो त्याच्याकडे काळ वाकडी दृष्टी करून पाहत नाही. समजलं, संपलं. आता प्रश्न असा आहे, शंका अशी आहे, जे नामधारक आहेत ते नामधारक मेलेत की जगलेत? मग ते त्याच्याकडे काळ दृष्टी वाकडी करून पाहत नाही, त्याचं काय करायचं? आता भाऊ समजा कोण आहेत भाऊ, पहिले ज्ञानेश्वर महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत. आता हे सगळे जे मोठमोठे साधू संत आहेत, ते मोठमोठे साधू संत काय ते आता ते त्याला काय म्हणू, युगाधिकारी आहेत, ते अवतारी पुरुष आहेत. ते काय काळाच्या पडद्याआड गेले नाहीत. ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसले, तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेत, नाथ महाराज त्यांनी जलात प्रवेश केला, हे आपण पाहिलं. नामदेव महाराजांची जिवंत समाधी आहे, ते अजून आहेत आपण असं म्हणू. पण हे सगळे प्रमाण तेवढ्या त्या 5 संताकरताच होते का? मग बाकीच्याकरता काय नाहीत का ते? मग ते सोडल्यानंतर बाकीचे आहेत का कोणी? आता ते गेले का नाही? ते मेले का नाही? मग तिने जगात कोणीच नामस्मरण केलं का नाही? केलं. मग ते मेले का? मग जर त्याच्याकडे कळी काळ वाकडी दृष्टी करून पाहत नाही, तीन जर कळी काळ जिंकलेला आहे, वीर विठ्ठलाचे गाडे आणि कळी काळ पाया पडे, तो का म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. पण इथं प्रश्न असा आहे, येथे उरू नाही आले अवतार, अवघाचे आकार ग्राशाला काळे. मग त्यात तुमचा हरिभक्त कुठं राहिला तो? मग तो मिळाला का नाही? आणि मग हे काय म्हणतात कळी काळ त्याशी न पाय दृष्टी, हां आहे काय? मी संगती कसं काय लागायची? मग हे नामस्मरण तर करतो, तो नामस्मरण करतो. नामस्मरण काय आहे ते? नामस्मरणात सामर्थ्य किती असलं पण नामस्मरण करतो, पण तो मरतो ना. मग त्याच्याकडे कळीकाळ दृष्टी वाकडी करून पाहत नाही, याची संगती काय लावायची त्याची? तर त्याची संगती लावत असताना दुसरी गोष्ट, नामाचा विरोध कळी काळाशी आहे का नामाचा विरोध आपल्या शरीराशी आणि आकाराशी आहे? कळी काळाशी विरोध आहे ना. नामाला भिवून कळी काळ पडतो का काय आपलं शरीर पळतं का काय आपला आकार पळतो काय? मग नामाचा विरोध कळी काळाशी असेल आणि कळी काळाला तिने पळून लावलं पण नाम शिल्लक राहिलं, असे अनेक प्रमाणं आहेत. हे सगळं जरी खरं असलं तर मग नामधारक नामस्मरण करूनही तो बिचारा काळाच्या अधीन होतो. काळाच्या अधीन होतो याचा अर्थ काय करतो तो? थोडक्यात
तर त्याला मृत्यूच्या मुखी जावं लागतं. ही गोष्ट आपल्याला त्रिवार मानावीच लागते, कारण ती डोळ्यासमोर प्रत्यक्ष असते. आणि असं असल्यामुळे ती तुम्हाला नाकारून काय चालत नाही. मग त्याचं उत्तर काय आहे? तर त्याचं उत्तर थोडक्यात असं आहे. काय त्याचं उत्तर? काळ असला आणि काळाची सत्ता असते. काळाची सत्ता ही आकारावरती असते. काळाची सत्ता काय असते? आकारावरती असते. आणि काळाची सत्ता आकारावर असते. आकार हा पहिला काय असतो? अनित्य. दुसरं काय असतो? असत्य. आणि तिसरं काय असतं? आपल्या मर्यादित. काळाची सत्ता ही मर्यादित असते. काळाची सत्ता ही अनित्य असते. आणि काळाची सत्ता ही असत्य असते. असत्यावर काळाची सत्ता चालते. अनित्यावर काळाची सत्ता चालते. आणि मर्यादित ज्याचं येतं तर काळाची सत्ता चालते. काळ आणि काळाची सत्ता हे याला मर्यादा असते. नाम कसं आहे ते? नित्य आहे. आणि नाम कसं आहे ते? सत्य आहे. आणि नाम कसं आहे ते? अमित आहे, अमर्यादा आहे. मग याला त्याच्याशी विरोध असल्यामुळे ते संपूर्ण अविद्या कार्य आहे. आणि नाम हे अविद्या कार्य नाही. आणि म्हणून नामाच्या पुढे काळाचं काही चालत नाही. ही संगती झाली. तो नाम नित्य आहे. नाम नित्य असल्यामुळे आणि काळ हा काय आहे? अनित्य आहे. तो नामाचं नित्यत्व काय आहे? तर आपण नेहमी सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नामाचं नित्यत्व काय आहे? अंडज जा रजस्वद्यज उद्भिज आटे हरिनाम नाटे ते बर्वे. जे नाटे ते नाम चित्ती, जे नाटे ते नाम धरले चित्ती. आणि रखुमादेवी पती श्री विठ्ठलाचे शरीराटे संपत्ती आटे. आणि हरिनाम नाटे ते भरवे. भगवंताचं नाम आटत नाही म्हणजे ते नित्य असतं, ही गोष्ट सिद्ध असते. आणि भगवंताचं नाम काय ते? सत्य असतं. आणि ते व्यापक पण असतं. आपण अनेक वेळा सांगितलं, नाम जपतो नाम जप यज्ञ परम बाधून स्नानादी कर्म. नामे पावन धर्म. जे परब्रह्म आहे ना, तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम. तर असं जे नाम आहे ते नित्य, काय म्हणतो आपण त्याला? नित्य आहे, सत्य आहे, नित्य आहे आणि आनंदरूप आहे. ते व्यापक आहे. व्यापक आहे त्यात गगनाभूनी वाढ नाम आहे. म्हणजे नामात व्यापकता आहे ब्रह्मासारखी. आणि नामात परब्रह्म असल्यामुळे जे सर्व परब्रह्माचे लक्षणं सांगितलेले आहेत. मग परमाचे लक्षणं म्हणा, त्याचे गुण म्हणा, काय सांगण्याकरता मग ते सगळं नामात येतात का नाही? नामनामीचा अभेद मानलेला आहे का नाही? आणि त्यामुळे नामाची व्यापकता, नामाची सत्यता, नामाची नित्यता हे सर्व आपल्याला सत्य साचे खरे नाम विठोबाचे बरे, हे या अभंगावरती आपण त्याचं खूप बारीक चिंतन केलेलं आहे. तर त्या नामाची सत्यता ही, नामाची नित्यता, नामाची व्यापकता हे काळाच्या आकारापेक्षा फार वेगळी आहे. आणि त्यामुळे काळाची सत्ता नामावर चालत नाही. काळाची सत्ता ही नामावर चालत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण नामाचं सामर्थ्य काळापेक्षा अधिक असल्यामुळे नाम हे कळे काळाला प्रतिबंध करतं. आणि कळे काळ त्याच्याकडे दृष्टी वाकडी करूनही पाहत नाही. पण प्रश्न असा आहे, आपण म्हणतो नामस्मरण करणारे जातात ते सगळे पडद्याच्या आड जातात. काळाचा नियम असा आहे, अवघाचे आकार ग्रासियाला काळे, कारण तो शरीराचा आकार असतो. आणि जो आकार असतो तो काळ त्याचं ग्रसन करतच असतो. हा सृष्टीचा नियम आहे. आणि मग नामस्मरण करणारा जो असतो ते नामस्मरण केलं तर त्याचा परिणाम शरीरावरती होतो का? नामाचं पर्यावसान कशात होतं? ते नामाचं पर्यावसान कशात होतं? सगळं उत्तर इथं महत्त्वाचं आहे. उत्तर काय? उत्तर महत्त्वाचं आहे. नामस्मरण केलं म्हणजे शरीर बदलतं का त्याचं? मग बदलतं काय? काळाची सत्ता आकारावर चालते आणि नामाचा परिणाम आकारावर होत नसतो. नामाचा परिणाम कशावर होतो? नामस्मरण शरीराने करतो, मुखाने करतो, पण त्याचा परिणाम कुठं होतो? तो लिंग शरीरावरती होतो. नामाचं फल जमा कुठं होतं? ते लिंग शरीरावरती होतं. नामाचं तप कुठं होतं? ते लिंग शरीरावरती होतं. दोष कुठल्या निवृत्ती होतात? लिंग शरीरावरती. आणि त्यातलं पुण्य कुठं निर्माण होतं? लिंग शरीरावरती. मग काळाची सत्ता ही आकारावर चालते का निराकारावर चालते?
मग एक स्थूल शरीरावरती सत्ता चालली का लिंग शरीरावरती? स्थूल शरीरावरती सत्ता चालली. लिंग शरीर हे काय आहे? लिंग शरीराला आकार आहे का? त्याला काय आकार नाही. आणि ज्याला आकार नसल्यामुळे तिथं काळाची सत्ता चालत नाही. आणि जे हरिभक्त असतात त्याचं ते लिंग शरीर. कीर्तन चांगन होय अंग हरिरूप. अंग हरिरूप होय याचा अर्थ लिंग शरीर. त्याची वृत्ती हरिरूप होत असते. हे शरीर तर हातमुर्दाच राहतो ना, तो आकारच आहे तो. आणि असं हरिरूप झालेलं शरीर त्याच्यावरती काळ सत्ता चालत नाही आणि त्याला काळ बाधित हे नाही. आलं का लक्षात? म्हणजे असं लिंग शरीर असतं. काय ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी आणि भाग्य तरुणी देव ऐसा. मग त्याची काया कीर्तन म्हणजे याचा अर्थ काया म्हणजे शरीर आणि शरीर याचा अर्थ लिंग शरीर आणि लिंग शरीर याचा अर्थ वृत्ती. वृत्ती ही ब्रह्मरूप होते, वृत्ती ही पुण्यरूप होते. आणि त्या नामाचे परिणाम स्थूल शरीरात संबंधाने घेतलं तर नामाचे परिणाम सगळे अंतःकरण वृत्तीवरती होतात. आता शेवटी लिंग शरीर हे सुद्धा अविद्याकारी आहे, पण ते सुद्धा ते काय होतं? बाधित होतं. ते बाधित होतं, पण ते ब्रह्मज्ञानाने बाधित होतं. ते कळी काळाच्या याच्यामध्ये बाधित होत नसतं. आणि म्हणून काळाची सत्ता कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी. कळीकाळ त्याच्या त्या लिंग शरीराकडे किंवा परमार्थ नामापासून झालेलं पुण्य आहे, नामापासून झालेलं तप आहे, त्याच्याकडे कळीकाळ दृष्टी वाकडी करून पाहू शकत नाही. नाही तर तो हा शंका सुटणार नाही ना. नामस्मरण करणारी पडद्याच्या आड जातात की नाही? त्याचं शरीर जातच की नाही? जातं. आणि आता पण अनेकांनी नामस्मरण केले पण त्याचे गेले का नाही पडद्याच्या आड? मग त्याचं काय? तर नामस्मरण करतो तरीसुद्धा त्याचा परिणाम त्याच्याकडे दृष्टी वाकडी करून पाहत नाही. काळाची सत्ता आकारावर चालते. नामाचा परिणाम हा आकारावर नाही होत, नामाचा परिणाम लिंग शरीरावरती होतो. जे नामस्मरण करतो तो लिंग शरीराच्या संबंधी नामस्मरण केलं तर त्याला नामस्मरण म्हणतात. तोंडाने बडबड केले त्याचा उपयोग होत नाही. मग ती वृत्ती काय सांगितलं? अनुसंधान. भगवंताशी अनुसंधान, नामाशी अनुसंधान. त्या नामातल्या सत्यतेशी वृत्तीचा अनुसंधान पाहिजे, नामातल्या नित्यतेशी त्याच्या वृत्तीचा अनुसंधान पाहिजे आणि नामातल्या व्यापकतेशी त्याचं अमर्याद व्यापकतेशी त्याचं अनुसंधान पाहिजे. आणि मग असं ते नामस्मरण होतं आणि ते नामस्मरण त्याचा परिणाम कुठं होतो? तो लिंग शरीरावरती. आणि मग तिथं मात्र काळाचं काही चालत नाही, कारण ते लिंग शरीर नामस्मरणी ब्रह्मरूप होतं, पुण्यरूप होतं, भगवत रूप होतं आणि शेवटी ते बाधित होऊन जातं. मग तिथं मात्र कळी काळाचं काही चालत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नित्य काय म्हणतात ते? नित्य सत्यामित हरिपाठ ज्याशी. म्हणजे ज्याशी असा हरीचा पाठ आहे, नामस्मरण आहे, नामसंकीर्तन आहे, त्याच्याकडे कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी, त्याच्याकडे कळीकाळ दृष्टी वाकडी करून पाहू शकत नाही. असा या चरणाचा अर्थ आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.